अंशुमन, झाडू हातात घ्या आधी. झाडूमुळे आपलं अख्खं घर स्वच्छ होत असतं. त्यामुळे स्वच्छता सुरू करण्याआधी झाडूला छान नीट पाया पडा, नमस्कार कर. करायची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. एक मिनिट अंशुमन, ही जी सगळी माणसं आहेत ना, जी आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत तुझा, त्यात तुझं काहीतरी कर्तृत्व आहे असं नको समजूस. जे फक्त त्यांचा जॉब जेन्युइनली करतायत, ज्या कष्टाचे त्यांना पैसे मिळतात आणि त्यामुळे त्यांचं घर चालतं. तुझं काही कर्तृत्व नाहीये ह्यात. माणसाशी माणसासारखं ना बरं वागावं अंशुमन. असं म्हटलं जातं की एखाद्या घरातली माणसं कशी आहेत हे त्या घरातल्या स्टाफला विचारावं. काय सांगतील रे ही माणसं तुझ्याबद्दल बाहेर जाऊन? कधी विचार नाही येत मनात? इतकं मोठं आडनाव लावतोस तू, काही वाटत नाही तुला? तुम्हाला माहितीये ही रोहिणी, तिचा आज हात का भाजला होता त्याने? ए येस सर. काय करतोय? क्लीन करतो सर. हे केलं क्लीन? हो सर. केलं? ठीक आहे. परत कर. ही सगळी माणसं आहेत ना, ही तुझं काम करत असतात अंशुमन. तू ज्या घरात राहतोस ना, ते घर फक्त या लोकांमुळे व्यवस्थित चालतं. आणि ह्यांचा अपमान करताना काहीच वाटत नाही तुला? काकू, आजपर्यंत असं म्हणत आलात ना की मी या घरात आले आणि या घरातली शांतता नाहीशी झाली, अपशकुनच होत आहेत वगैरे वगैरे वगैरे. अहो पण मुळात तुमच्या सगळ्यांसाठी कष्ट घेणारी ही माणसं ही जर दुखावली जात असतील तर त्या घरात शांतता निर्माण कुठून होणार? नाही का? नाही, करू दे. खरंच अंशुमनला ही कामं आज करू द्या. अहो एक प्रकारे आपल्या या सगळ्या दुखावल्या गेलेल्या माणसांची माफी मागितल्यासारखंच आहे ना ते. विश्वास ठेवा थोडा माझ्यावर. मुलांच्या भल्यासाठी बोलतेय मी. तुम्हाला स्वानंदीची काळजी नाहीये का? आज त्या अंशुमनने बाहेरच्या मुलींबरोबर असं केलं, त्यांची छेड काढली. उद्या स्वानंदी बरोबर असं काही केलं तर? काय? रोहन, अरे तुझी आई माझ्या लेकीला ओळखत नाही का अजून? खमकी आहे म्हणावं माझी लेक. त्या अंशुमनचं पितळ नंदूनेच उघडं पाडलं ना. म्हणून बोलतीये ना, तोच राग जर का त्या अंशुमननं आपल्या डोक्यामध्ये ठेवला आणि तसं तो स्वानंदी बरोबर काही बरं वाईट वागला तर काय करणार? पोटतिडकीनं सांगते हो, मला पण काळजी वाटते तिची म्हणून. हो, ऐका ना माझं.
अहो आपल्या मुलांची काळजी वाटते म्हणून बोलते मी. तिला काही करायला नको आपल्या स्वानंदीला म्हणून. ती बाई भयानक आहे, त्या भयानक बाईपासून वाचवण्यासाठी बोलते मी. भयानक वगैरे शब्द कोणासाठी वापरायचे? अरे आपण काय करतो? स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघताना आपल्याला काय वाटतं हेही विचार मनामध्ये यायला हवेत ना. अर्थात कुणाकडून काय अपेक्षा करावी हे मला सुद्धा कळायला हवंय म्हणा. अरे पण हिच्यापासून तुम्हाला कोण वाचवणार आहे? ही काय वेगळं वागते आणि करते? अहो ऐका ना माझं, त्या सगळ्या विचित्र माणसांपासून वाचवण्यासाठी बोलतेय मी. माफ करा मला, निराश केलं तुम्हाला मी. माझ्या भावावरच्या प्रेमाची एक पट्टी माझ्या डोळ्यावर चढून ठेवली होती, ती आज उतरली. खरं म्हणजे हे सगळं मला आधीच कळायला हवं होतं, पण आज स्वानंदी मॅडममुळे सगळं कळलं. पण यापुढे असं घडणार नाही कोणाच्याच बाबतीत. या घरामध्ये कोणावरही झालेला अन्याय कधीच सहन केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जे तुम्हाला वाटतं ते बोला. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना माणसांसारखंच वागवलं जावं एवढी एकच अपेक्षा आहे, आणि ती या घरात पूर्ण होणार. माझ्याशी बोलायला संकोच वाटत असेल तर तुम्ही स्वानंदी मॅडमशी बोला, पण गप्प राहू नका. यापुढे तुमच्या कोणावरही या घरात कधीही अन्याय होणार नाही. सॉरी. समर दादा, मी येऊ? हो. आनंद, निकिता, श्वेताला तिच्या घरी नीट पोचून या तुम्ही गाडीत. चला, उद्यापासून आता नवीन सुरुवात होणार आहे. मन लावून काम कर. आणि मला? अरे तुम्हाला विसरून कसं चालेल. थँक्यू. येस. एक मिनिट, 3 बायका भजी ते ऐका असं म्हणणारी लोक आहेत आपल्याकडे, पण 3 बायकांनी काय पराक्रम गाजवला ते कळलं होता लोकांना. त्या 3 बायकांच्या मागे हा पुरुष खंबीरपणे उभा होता. मागे होतास ना, पुढे आम्ही होतो. निघूयात. नारी शक्तीचा विजय असो. Good, चल. चला, सांभाळून जा. हो. बाय बाय बाय. बाय बाय.